नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र बायोफ्लॉक फिश फार्मिंगमध्ये आपलं स्वागत आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल की पॉन्ड जे आपण ताडपत्रीचे शेततळे किंवा मत्स्यपालनासाठी जे तारपोलिन पॉन्ड केले जातात त्याचं ड्रेनेज सिस्टम कसं असायला हवं, त्याची पाईपलाईन आपण कशी टाकायची आहे, प्लस जे पॉन्ड आहे त्याच्या सेंटरमधून जे आपण ड्रेनेज लाईन काढणार आहोत त्याची खोदाई कशी करायची आहे, किती इंची पाईप टाकायचा आहे, त्याचं ड्रेनेज सिस्टम कसं असायला हवं, माशांचं जे मलमूत्र जे पडणार आहे ते ड्रेनेजद्वारे बाहेर कसं काढायचं त्यासाठी हा व्हिडिओ आहे। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये JCBद्वारे आपण 5 ते 6 फूट उंचीचे पॉन्ड तयार केलेले आहेत आणि पॉन्डच्या सेंटरला आपण 4 इंची पाईपद्वारे ड्रेनेज सिस्टम आपण काढणार आहोत। तर तुम्ही बघू शकता की ह्या पॉन्डची लांबी रुंदी जी आहे ती जवळजवळ एक 70 फूट रुंदीला आणि 150 फूट लांबीला अशा प्रकारचे पॉन्ड आहेत। तर त्यामध्ये आपण सेंटरला पाईप ड्रेनेज सिस्टम करणार आहोत। हा 4 इंची पाईप आहे। 4 इंची पाईप इथून तिथून स्ट्रेट एक 4 इंची पाईप टाकून त्या पाईपला आपण 2 ठिकाणी ड्रेनेज सिस्टम काढलेला आहे आणि त्या दोन ड्रेनेजचं आपण एकाच पाईपाद्वारे बाहेर आपण त्याची जी घाण आहे ती आपण याद्वारे काढू शकतो। पॉन्ड खोदल्यानंतर सेंटरला तुम्ही एक 1.5 फूट हाईटचा एक चारी करून त्यामध्ये पाईप आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये 2 आउटलेट आपण यामध्ये काढणार आहोत। चारी खोदल्यानंतर JCBने आपण चारी खोदून पाईप टाकल्यानंतर ती चारी आपल्याला बुजवून टाकायची आहे। ह्या पॉन्डला आपण प्रॉपर स्लोप करणार आहोत जेणेकरून सर्व घाण जी आहे ती सेंटरला जमा होईल आणि बाहेरच्या बाजूला पॉन्डच्या बाजूनेच आपण इथून तिथून एक असा छोटासा पाट म्हणता येईल किंवा छोटीशी चारी काढलेली आहे जेणेकरून ह्या सर्व 4 पॉन्डचं जे ड्रेनेज आहे ते आपल्याला एकाच पाईपमधून आपल्याला बाहेर आउटलेट आपल्याला काढून ते पाणी शेतीसाठी किंवा आपल्याला ड्रेनेजमध्ये आपल्याला टाकता येईल। तो जो एल्बो होता त्या एल्बोला आपण इथे टेलपीस आणि 4 इंचीची ताळी लावलेली आहे। त्या ताळीला खालून नटबोल्ट वेल्डिंग करून घेतलेले आहेत आणि त्यावरती आपल्याला अशी रबरची रिंग आपल्याला टाकायची आहे। रबरची रिंग टाकल्यानंतर तारपोलिन तुम्ही टाकून घेतल्यानंतर त्या जे नट जे वेल्डिंग केलेले होते आपण ते नट आपल्याला इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असतील, ते नट आपल्याला खालून ताडपत्रीच्या वरती छोटे छोटे होल करून ताडपत्रीमधून ते नट आपल्याला वरती काढून घ्यायचे आहेत आणि वरतून टेम्पररी आपल्याला ती लोखंडी ताळी ठेवून जो एल्बोचा भाग आहे सेंटरला तो आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला परत वरती पाईप लावता येऊ शकतो आणि त्यामधून जी घाण आहे ती आपल्याला बाहेर त्यामधून काढता येईल। व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही कशा प्रकारे जी ताळी लावलेली आहे त्या ताळीच्या सेंटरचा जो ताडपत्रीचा भाग होता तो आपण कट करून घेतलेला आहे जेणेकरून खालून एक ताळी आहे त्या ताळीला नट वेल्डिंग करून त्याच्यावर रबर पॅकिंग टाकलेली आहे, त्याच्यावर ताडपत्री आली, ताडपत्रीच्या नंतर परत आपण अशी ताळी तिथे बसवणार आहोत आणि जो सेंटरचा भाग होता जो ताडपत्रीचा भाग आहे तो आपण इथे कट करून घेत आहोत। आता अशा प्रकारे आपलं हे जे आहे हे फिक्स झालेलं आहे। आता त्याच्यावरती आपल्याला परत एक 4 इंचीचा टेलपीस बसवायचा आहे आणि टेलपीसच्या वरती एक पाईप लावून त्या पाईपला आपल्याला होल मारून घ्यायचे आहे जेणेकरून जी काही घाण आहे ती घाण आपण प्रॉपरली या सिस्टमद्वारे ड्रेनेज करू शकतो। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता हा 4 इंचीचा जो टेलपीस आहे त्या टेलपीसला आपण 1 फुटापर्यंत पूर्ण सर्व होल पाडून घेतलेले आहे आणि त्या टेलपीसला वरती एक पाईप लावलेला आहे। आता यामध्ये आपण छोटे छोटे जे 16 mm चे रबर आहेत ते रबर पण यूज करतो आहे जेणेकरून त्या नटबोल्टमध्येही ते परफेक्ट बसेल आणि कुठूनही लिकेज होण्याचे कुठल्याही प्रकारचे चान्सेस त्यामध्ये राहणार नाही। हा जो टेलपीस आहे 4 इंचीचा टेलपीस आहे तो आपण इथे त्याला नट आपण टाईट करून घेणार आहोत आणि ह्या पाईपच्या वरती आपल्याला एक एंड कॅप किंवा बंदबूच जे म्हणतो आपण बंदबूच त्यामध्ये वरतून आपल्याला बसवल्यानंतर वरतून जो ओपन स्पेस आहे तो आपला क्लोज होईल आणि फक्त जी घाण सेंटरला जमा होणार आहे तेवढीच घाण फक्त त्या छोट्या छोट्या होल्सद्वारे ड्रेनेजमधून ते निघून जाणार आहे आणि वरतून आपलं परफेक्ट जे
वरचा जो भाग आहे तो परफेक्टली आपला पूर्णपणे पॅक होऊन जाईल. हे जे नट बोल्ट आहे हे आपण प्रॉपरली टाईट करून घेणार आहोत आणि वरतून एंड कॅप लावणार आहोत. धन्यवाद.